तर नमस्कार मित्रांनो, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीचे जवळपास सर्वच रिझल्ट आता डिक्लेअर झालेले आहेत. आपण पाहू शकतो. रिझल्ट पाहण्यासाठी आपल्याला YCMU रिझल्ट डिजिटल युनिव्हर्सिटी यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं मे जून 2025 वरती गेल्यानंतर आपल्याला इथं रिझल्ट पाहायला मिळतील. बॅचलर ऑफ आर्ट्स वगैरे सर्व रिझल्ट आता डिक्लेअर झालेले आहेत. MCOM वगैरे MBAचा रिझल्ट बाकी आहे. अजून 1-2 रिझल्ट आहेत बाकी अपडेट व्हायचे. तर जवळपास सर्व रिझल्ट लागलेले आहेत. विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न आहेत. कोणाला रिझल्ट दिसत नाही अजून. रिझल्ट इज नॉट डिक्लेअर बाय द युनिव्हर्सिटी असं दिसत आहे. तर मित्रांनो, आता रिझल्ट 5-6 दिवसापूर्वी अपडेट झालेले आहेत. युनिव्हर्सिटीकडनं डाटा अपलोड होण्यासाठी जरा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आपल्याला रिझल्ट चेक करायला प्रॉब्लेम येतो आहे. तर किमान आपण 10 ते 15 दिवस वाट बघावी. आपला रिझल्ट अपडेट होऊन जाईल. जर आपला रिझल्ट अपडेट जर झालाच नसेल तर आपण ज्या ठिकाणी एक्झाम दिली होती त्या ठिकाणी जाऊन आपण चौकशी करू शकता. तर बरेच विद्यार्थ्यांना असे पण प्रॉब्लेम आहेत की पेपर चांगला लिहिला आहे, फुल लिहिला आहे, पूर्ण सर्व प्रश्न सोडवले आहेत, पॉईंट वाईज लिहिलं आहे, अक्षर देखील चांगलं काढलं आहे, तरी देखील मार्क्स कमी भेटलात. तर मित्रांनो, ते आता आपला पेपर कोणता एक्झाम इयरचा करतो त्याच्या माइंडसेटवर असतं. मार्क्स किती द्यायचे ते तो डिसाईड करतो की या प्रश्नाला मार्क्स किती द्यायचे आहे, दुसऱ्या प्रश्नाला मार्क्स किती द्यायचे आहे. तर त्यामुळे आपल्या मार्कावर थोडाफार परिणाम होऊ शकतो. पेपर लिहिताना अक्षर, पॉईंट व त्याचं एक्सप्लेन करायला लागतं. असं छान पेपर लिहिल्यानंतर आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. परंतु आपण पेपरच्या बाजूला रेषा मारणं किंवा प्रश्न क्रमांकानं लिहिणं, अक्षर चांगलं न काढणं व पेपरमध्ये खूप गॅप सोडून पेपर लिहिणं, त्याच्यामुळे आपल्या मार्कावर परिणाम होतो आणि कमी मार्क्स आपल्याला मिळू शकतात. तर निश्चितपणे आपण आपले मार्क्स वाढवण्यासाठी रिव्हॅल्युएशन व रिचेकिंग करू शकता. त्याची लिंक आल्यानंतर मी नवीन व्हिडिओ त्याच्यावरती बनवेलच. तर त्याने आपले मार्क्स वाढू शकतात. तुम्हाला जर मनापासून वाटत असेल की माझे मार्क्स वाढू शकतात, मी पेपर चांगला लिहिला आहे आणि मला मार्क्स कमी भेटला, तर आपण रिचेकिंग करू शकता. रिचेकिंग आल्यानंतर त्याची लिंक मी आपल्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि बरेच विद्यार्थ्यांना रिझल्ट दिसत नाहीत, तर त्यासाठी आपण किमान 10 ते 12 दिवस वेट करावा, जेणेकरून आपला रिझल्ट अपडेट होईल. आता रिझल्ट अपडेट आत्ताच झालेले आहेत. युनिव्हर्सिटीकडनं सर्व रिझल्टचा डाटा पब्लिश होण्यासाठी थोडाफार वेळ लागतो. त्याच्यामुळे किमान आपल्याला रिझल्ट दिसत नाही आहेत. तर आपण 10 ते 15 दिवस वाट बघावी, आपला रिझल्ट अपडेट होऊन जाईल. तर रिझल्ट बघण्यासाठी आपल्याला क्लिक हिअर असं दिसत आहे, त्यावरती क्लिक करून इथं आपल्याला एक्झाम इव्हेंट 2025 असं सिलेक्ट करायचं आहे. 2025 सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं आपला PIR नंबर टाकायचा आहे. आता हे BAवाल्याचा एक विद्यार्थ्याचा PIR नंबर आहे, आपण चेक करू टाकून. PIR नंबर टाकल्यानंतर आपल्याला कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण इथं कॉर्नरला पाहू शकतो, रिझल्ट इज नॉट डिक्लेअर बाय द युनिव्हर्सिटी असं दाखवत आहे. BAचा रिझल्ट आज 16 तारखेला डिक्लेअर करण्यात आला आहे. त्यामुळे डाटा पब्लिश होण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे रिझल्ट दिसत नाही. 10 ते 15 दिवस आपण वाट बघावा. जर आपला रिझल्ट दिसतच नसेल 10-15 दिवसानंतर तरी देखील, तर आपण एक्झाम सेंटरला व्हिजिट करून त्याबद्दल चौकशी करावी. तर रिचेकिंग करण्यासाठी अजून कोणतीही लिंक आपल्याला इथं आलेली दिसत नाही आहे. रिचेकिंगची लिंक आपल्याला इथं नोटीस येईल रिचेकिंगचा फॉर्मबद्दल, तेव्हा आपल्याला कळेल की रिचेकिंग कशी करायची. रिचेकिंग करण्यासाठी रिचेकिंगची पूर्ण प्रोसेस करण्यासाठी आपल्याला किमान 700 रुपये खर्च येतो. पहिला आपल्याला फोटोकॉपीसाठी अप्लाय करावं लागतं. फोटोकॉपी आल्यानंतर रिव्हॅल्युएशन करण्यासाठी 500 रुपये खर्च येतो. फोटोकॉपी म्हणजेच काय की तुम्हाला ज्या सब्जेक्टमध्ये कमी मार्क्स पडलात किंवा तुम्ही फेल झालात, त्या सब्जेक्टसाठी तुम्ही अप्लाय केल्यानंतर आपला मोबाईल नंबर, ईमेल ID सर्व टाकून अप्लाय करायला लागतं. मग ते युनिव्हर्सिटीकडनं तुम्हाला ईमेल ID वरती फोटोकॉपी पाठवली जाते. ते फोटोकॉपी तुम्हाला चेक करायची